नमस्कार मंडळी, आज बनवूया मस्त असे खमंग खुसखुशीत थालीपीठ। तयार केलेले थालीपीठ तुम्ही मुलांना डब्यासाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। परफेक्ट अशी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या कमी मिळतात आणि चटपटीत खायला सगळ्यांना आवडतं। मग असं थालीपीठ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। त्याच्यासाठी छोटंसं वाटण तयार केलेलं आहे। वाटण तयार झालं की थालीपीठची भाजणी 1 वाटी मी इथे ज्वारीचं पीठ वापरलं आहे। तुम्ही नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता। त्याच्यानंतर अर्धा वाटी बेसन पीठ घ्यायचं। बेसन पीठ आवर्जून घाला, म्हणजे छान असे थालीपीठ तयार होतात। काही भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा पात, भरपूर कोथिंबीर आणि 2 कांदे मी चिरून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या गरजेनुसार भाज्या ॲड करू शकता, जसं पालक भाजी, मेथीची भाजी। सगळी सुकी मसाले घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून झालं की त्याच्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालायचं। एकाच वेळी भरपूर पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं, म्हणजे छान असं घट्टसर पीठ, एकदम घट्ट पण नाही आणि मऊ पण नाही, मस्त असं मध्यम असं पीठ भिजून झालं की पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा। म्हणजे तुम्हाला कितपत थालीपीठ छोटा आणि मोठं करायचं त्याच्यानुसार इथे मी छोटासा गोळा घेतला आणि जेवढं शक्य होईल तेवढं पातळ थालीपीठ थापून घेतलेलं आहे। तुम्हाला थोडं जाड आवडत असल्यास तुम्ही तसं देखील करू शकता। थोडं थोडं पाणी लावून मस्त असं थालीपीठ तयार करून घ्यायचं। तवासुद्धा छान गरम झालेला आहे, तेल घालायचं किंवा तूप आवडत असल्यास तूपसुद्धा वापरू शकता। मस्त असं घालून झालं बघा, अजिबात बटर पेपरला चिटकलेला नाही। तुम्ही कॉटनचा रुमाल किंवा कपडा देखील वापरू शकता। गरम गरम तव्यावरती थालीपीठ घालून झालं की आपण जे छोटे छोटे होल तयार करून घेतलेले आहे त्याच्यात सुद्धा भरपूर तेल घालायचं, म्हणजे थालीपीठ आतपर्यंत शिजला जातो आणि छान असा खमंग कुरकुरीत तयार होतो। बघा, छान असा मी सगळीकडनं भाजून घेतला आणि बघा किती छान असं थालीपीठ तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा।